सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमची इंजिनिअरिंगची कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी ती चेक केली असेल. जर अजून तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक नसेल केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची अलॉटमेंट चेक करू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नक्की तुमची कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, कोणाला कॅपराउंड 3 मध्ये एलिजिबल असणार आहेत, म्हणजे कोण मुलं कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात, कोणाला कॅपराउंड 1 चं कॉलेज हे परत मिळालेलं आहे. जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला पुढे काय स्टेप करायची आहे, काय प्रोसेस करायची आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण तुमची ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर तुमच्या इंजिनिअरिंगसाठी पण मी तुम्हाला काही स्पेशल व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता मेन टॉपिककडे जायच्या आधी भरपूर मुलांना प्रश्न होते की दादा माझा सीट अलॉटेड टाईप ना हे वेगळं चालेल. म्हणजे काही मुलं कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, लाईक ओबीसी, SC ST, VJNT अशा काही कॅटेगरीजमध्ये बिलॉंग करतात, बट त्यांना सीट अलॉटेड टाईप ही ओपन आली आहे, जी ओपनची सीट अलॉट झाली आहे. तर त्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा मी कॅटेगरीमध्ये येऊन सुद्धा मला ओपनची सीट अलॉट झाली आहे, मग मला फी कोणती भरावी लागेल, माझ्या ॲडमिशनमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे झाले का? तर तसं काही नाही आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला आता कॅपराउंड 2 मध्ये ओपनची सीट अलॉट झाली असेल, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ओपन कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केला जाणार, तसं नाही आहे. ओपनची सीट ही व्हॅकंट होती आणि ती सीट तुम्हाला मिळू शकत होती, म्हणून तुम्हाला त्या तिकडे अलॉटमेंट दिली आहे. तुम्हाला जस्ट ओपनची सीट अलॉट केली आहे. बाकी जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच तुम्हाला सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत. फी कन्सेशन हे सगळं तुम्हाला कॅटेगरीच्या अकॉर्डिंगच मिळणार आहे. त्याचे तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. प्लस काही मुलांना ऑर्फनचे सीट अलॉट झाले आहेत, काही PWDचे सीट अलॉट झाले आहेत. तर त्या पण मुलांचे प्रश्न आहेत की दादा मी ऑर्फन कॅन्डिडेट तर नाही आहे, तरी पण मला ऑर्फनची सीट अलॉट झाली आहे, मग माझ्या ॲडमिशनमध्ये काही मिस्टेक झाली आहे का, मी काय फॉर्ममध्ये काही मी मिस्टेक केली आहे त्यामुळे असं काय झालं आहे का? तर तसं पण काही नाही आहे. ती ऑर्फनची सीट किंवा ती डिफेन्सची सीट ही व्हॅकंट होती आणि ती तुम्हाला मिळू शकत होती, म्हणून तुम्हाला त्या सीटमध्ये अलॉटमेंट दिलेली आहे. तुम्हाला ऑर्फनची सीट मिळाली आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ऑर्फनमध्ये कन्सिडर होणार, तुमच्या ॲडमिशनमध्ये काही मिस्टेक झाली आहे, तसं नाही आहे. ती ऑर्फनची सीट, ती कुठली पण सीट असेल ती व्हॅकंट होती आणि ती तुम्हाला मिळू शकत होती, म्हणून तुम्हाला त्या तिकडे अलॉटमेंट दिलेली आहे. बाकी ह्याचं दुसरं काही नाही आहे, तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. आय होप हा तुमचा डाऊट हा क्लिअर झालेला असेल. आता ह्या पॉईंटला ना प्रत्येक मुलाची कंडिशन ही वेगवेगळी आहे. काही मुलांना कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदाच अलॉटमेंट मिळाली आहे, म्हणजे काही मुलांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, बट कॅपराउंड 2 मध्ये त्यांना पहिल्यांदा एका कॉलेजमध्ये नंबर लागला, पहिल्यांदा त्यांना अलॉटमेंट मिळाली. तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. प्लस काही मुलं अशी पण आहेत ज्यांना बेटरमेंट मिळालं आहे, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये एक कॉलेज त्यांना अलॉट झालं होतं आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांना एक दुसरं कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यांना बेटरमेंट मिळाली आहे. तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. परत तिसरी कंडिशन अशी आहे की काही मुलांना नो बेटरमेंट आलं आहे. नो बेटरमेंट म्हणजे काय की त्यांना कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नाही, त्यांना परत कॅपराउंड 1चंच कॉलेज हे मिळालेलं आहे. तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. आणि चौथी कंडिशन अशी आहे की काही मुलांना कॅपराउंड 1 मध्ये पण कॉलेज नाही मिळालं आहे आणि कॅपराउंड 2 मध्ये पण कॉलेज नाही मिळालं आहे. तर त्या मुलांना पुढे काय प्रोसेस करायची आहे, ती मुलं कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात की नाही. तर ह्या सगळ्या कंडिशनवर आपण ह्या इकडे स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. बट त्याआधी तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, बट ते कॉलेज तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी मिळालं असेल, म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी, म्हणजे प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2 आणि प्रेफरन्स नंबर 3, ह्या 3 प्रेफरन्सेसपैकी जर तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक झालं आहे. आता तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झाल्यामुळे तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण तुम्हाला आता कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करायची आहे. कारण की जर ज्या पण मुलांना आधीच्या कॅपराउंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि डायरेक्टली आता कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे आणि ते पण त्यांचं ऑटो फ्रीज झालं आहे, तर त्या मुलांना सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल. सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला पे करावी लागेल, जी आहे 1000 रुपीज. जर तुम्ही आधीच्या कॅपराउंडमध्ये भरली असेल तर तुम्हाला भरायची गरज नाही, बट जर तुम्हाला आता कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदाच नंबर लागला असेल तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला पे करावी लागेल. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर जे पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागले, जे पण कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे, त्या तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. म्हणजेच काय की कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे, त्या तिकडे तुमचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचे आहेत आणि तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे.
हे मी तुम्हाला त्या मुलांसाठी सांगितलं की ज्या पण मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या मुलांनी. ओके, तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 1 अशी आहे की ज्या पण मुलांना कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदाच अलॉटमेंट मिळाली आहे, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं. आता कॅपराउंड 2 मध्ये तुम्ही आलात आणि कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज अलॉट झालंय आणि ते कॉलेज पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं असेल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर तुमचा कॉलेज 10व्या प्रेफरन्स नंबरचं असेल, 50 प्रेफरन्स नंबरचं, म्हणजे 3 प्रेफरन्सेस सोडून, पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून तुम्हाला कुठल्याही नंबरचं कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची तर ते मी तुम्हाला सांगतो. आता ह्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल सेल्फ फ्रीजचं असेल आणि दुसरं ऑप्शन असेल बेटरमेंटचं, ज्याला आपण नॉट फ्रीज असं पण बोलतो. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 2 मध्ये मिळालं आहे, जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले सेल्फ फ्रीज तुम्हाला करावं लागेल. सेल्फ फ्रीज तुम्हाला लॉग इन मधनंच करायचं असतं. उद्यापासून ती प्रोसेस सुरू होणार आहे. तुम्हाला सेल्फ फ्रीज लॉग इन मधनं करायचं आहे. तुम्ही सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल, कारण की लक्षात घ्या की तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही आधीच्या कॅपराउंडच्या वेळी तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स ही तुम्ही काय प्रोसेस केलीच नव्हती. आता तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल. तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला पे करावी लागतील आणि त्याच्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन हे कन्फर्म करावं लागेल, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागेल. त्या तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सबमिट करावे लागतील. तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालं असेल, पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही नंबरचं तुम्हाला कॉलेज मिळालं असेल आणि ते कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करून ही सगळी प्रोसेस करायची. आता सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स ही तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे तर त्याच्यावर मी ऑलरेडी एक ट्युटोरियल व्हिडिओ बनवलेली आहे, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळालंय बट तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पण आता पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला नॉट फ्रीज हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. एक तुम्ही लक्षात घ्या की हे मी तुम्हाला परत रिपीट करून सांगतोय की ज्या पण मुलांना पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल त्याच मुलांना हे 2 ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत. सो जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट त्याला आपण बोलू शकतो, दोन्ही ऑप्शन सेम आहेत, तर तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल, कारण की लक्षात घ्या की तुम्हाला आधीच्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं नव्हतं, तर त्यामुळे आता तुम्हाला हे सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागेल, जी आहे 1000 रुपये. 1000 रुपये पे करून तुमची कॅपराउंड 2 ची सीट तुम्ही रिझर्व करू शकता. एकदा तुम्ही 1000 रुपये पे केलेत त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. एक तुम्ही लक्षात घ्या की नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागत नाही. तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागत नाही. तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता ह्या पॉईंटला काही मुलांचे प्रश्न असतात की दादा जर मला कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर मी परत कॅपराउंड 2 ची सीट घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराउंड 2 ची सीट परत घेऊ शकता. ही सीट कोणाला परत मिळते? जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये गेल्यानंतर कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुमच्याकडे ऑप्शन असतो की तुम्ही कॅपराउंड 2 चं कॉलेज परत घेऊ शकता. बट तुम्हाला परत घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ती सीट रिझर्व करून ठेवावी लागेल. त्या सीट रिझर्व करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागेल. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ही कंडिशन त्या मुलांची झाली की ज्या पण मुलांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, कॅपराउंड 2 मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळालंय, तर त्या मुलांना ही सगळी प्रोसेस करावी लागेल. आता आपण बघूया कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 अशी आहे की ज्या पण मुलांना बेटरमेंट मिळालंय, म्हणजे त्यांना एखादं कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं बट कॅपराउंड 1 नंतर त्यांनी बेटरमेंट केलं, त्यांनी नॉट फ्रीज करून त्यांनी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांना एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, त्यांचं बेटरमेंट झालंय, तर त्या मुलांना नक्की पुढे काय प्रोसेस करायची? आता जर तुम्हाला पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 10व्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालेलं असेल, 30 प्रेफरन्स म्हणजे 30 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल किंवा इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं, बट पहिले 3 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची? लक्षात घ्या की ह्या पुढे तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. 2 ऑप्शन कोणते असतील? एक तर असेल ऑप्शन सेल्फ फ्रीजचं, दुसरं ऑप्शन असेल बेटरमेंटचं. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 2 मध्ये मिळालंय
जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तेच कॉलेज तुम्हाला कन्फर्म करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ रिज करायचं आहे. सेल्फ रिज केल्यानंतर जे आपण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ रिज केलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. मग दादा आम्हाला परत ह्या सीट ॲक्सेप्टन्स फी पे नाही करावी लागणार का? नाही करावी लागणार, कारण की तुम्ही ऑलरेडी कॅपराउंड 1च्या वेळेस बेटरमेंट केलं होतं आणि त्यावेळी तुम्ही 1000 रुपये पे केले होते. त्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी ही पे केली होती, तर त्यामुळे आता परत तुम्हाला भरावे लागणार नाही आहे. जे पण कॉलेज मिळालं आहे तेच कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल, सिम्पली तुम्हाला सेल्फ रिज करायचं आहे. सेल्फ रिज केल्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ रिज केलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, व्हिजिट करायचं आहे, तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे आहेत आणि तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तुम्हाला एवढे स्टेप करायचे आहेत जर तुम्हाला सेल्फ रिज करायचा असेल तर. आता एकदा तुम्ही सेल्फ रिज केलं त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ऑफिशियली तुम्ही कॅपराउंडच्या प्रोसेसमधनं बाहेर होता. हां, तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये IELTS लेवल राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, बट तुम्ही ऑफिशियली कॅपराउंडच्या प्रोसेसमधनं बाहेर होता कारण की तुम्ही सेल्फ रिज केल्यामुळे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये मिळालं आहे, आता कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजसोबत पण तुम्ही सॅटिस्फाईड नसाल आणि जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. बेटरमेंट आणि नॉट फ्रीज हे सेमच आहे, काय वेगवेगळे ऑप्शन्स नाही आहेत. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज, त्याआधी तुम्हाला लिहून दिलेलं असतं. आता जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे. बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग दादा परत ह्या ते आम्हाला 1000 रुपये पे नाही करावी लागत का? ही सीट आम्हाला रिझर्व करायची असेल तर आम्हाला परत 1000 रुपये पे नाही करावी लागत का? तर नाही करावी लागत, कारण की ऑलरेडी मागच्या कॅपराउंडमध्ये कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही 1000 रुपये पे केले होते, तर त्यामुळे ह्या इकडे तुम्हाला 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की जे पण कॉलेज आता तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये मिळालं आहे, जर तुम्ही असं म्हणत असाल की मला हे कॅपराउंड 2चं कॉलेज नको आहे, मला परत कॅपराउंड 1चं कॉलेज घ्यायचं आहे, तर मी कॅपराउंड 1 मध्ये जाऊ शकतो का? तर तसं तुम्ही नाही करू शकत. लक्षात घ्या की तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये एक दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागल्यामुळे कॅपराउंड 1चं कॉलेज हे तुमचं ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेलं आहे. तर त्यामुळे परत तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकत नाही. तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट कॅपराउंड 1चं कॉलेज हे परत तुम्ही घेऊ शकत नाही. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की ज्या पण मुलांची बेटरमेंट झालेली आहे, ज्या पण मुलांना कॅपराउंड 1 मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला होता, कॅपराउंड 2 मध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे तर हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 अशी आहे की ज्या पण मुलांचा नो बेटरमेंट असा आलेला आहे. नो बेटरमेंट म्हणजेच काय की काही मुलांना कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं, बट ते त्यांनी बेटरमेंट करून त्यांनी कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं, बट कॅपराउंड 2 मध्ये त्यांना दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, त्यांना परत कॅपराउंड 1चंच कॉलेज हे मिळालेलं आहे. तर त्या मुलांचं नो बेटरमेंट हे असं आलेलं आहे. सो जर तुमचं पण नो बेटरमेंट आलेलं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची तर ते आपण बघूया. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला पण नो बेटरमेंट आलं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन हे असणार आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल सेल्फ फ्रीजचं, दुसरं ऑप्शन असेल नॉट फ्रीजचं. आता जे पण तुम्हाला कॅपराउंड 1चंच कॉलेज परत मिळालेलं आहे, जर तुम्हाला ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ फ्रीजची प्रोसेस करावी लागेल. सेल्फ फ्रीज तुम्ही क्लिक केल्यानंतर म्हणजे सेल्फ फ्रीजचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 1 मध्ये मिळालं होतं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता. लक्षात घ्या मी हे कोणासाठी बोलतोय की ज्या पण मुलांना कॅपराउंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं, ती बेटरमेंट करून कॅपराउंड 2 मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, बट कॅपराउंड 2 मध्ये त्यांना कुठलंही बेटर कॉलेज अलॉट नाही झालं, कोणतंही कॉलेज त्यांना अलॉट नाही झालं, त्यांना परत कॅपराउंड 1चंच कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर त्यांना नो बेटरमेंट असा आलेला आहे. सो जर तुम्हाला कॅपराउंड 1चंच कॉलेज परत घ्यायचा असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागेल. सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला जे पण कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. तिकडे तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे, डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे आहेत आणि तिकडे तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या की जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं, तुम्ही त्या तिकडे सेल्फ फ्रीज केलं, त्याच्यानंतर तुम्ही परत कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळालं होतं त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर तिथेच तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहे. तुम्ही पुढे स्पॉट राऊंडमध्ये IELTS लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट ऑफिशियली कॅपराउंडच्या प्रोसेसमधनं तुम्ही बाहेर झालेला आहात. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला परत म्हणजे नो बेटरमेंट जे आले, जे पण तुम्हाला कॅपराउंड 1चंच कॉलेज परत मिळालेलं आहे, जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल, तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट करावं लागेल.
बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या तिकडे डायरेक्टली तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। आता ह्या इकडे भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा मग आम्हाला सीड ॲक्सेप्टन्स फी हे 1000 रुपये आहेत हे आम्हाला भरायचे नाही आहेत का? तर नाही, तुम्हाला हे परत सीड ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही, कारण की तुम्ही कॅपराउंड 1च्या वेळेस ऑलरेडी हे तुम्ही 1000 रुपये पे केले होते, तर त्याच्यामुळे परत तुम्हाला हे सीड ॲक्सेप्टन्स फी भरावी लागणार नाही। जस्ट तुम्हाला त्या तिकडे बेटरमेंट करायचं आहे, जर तुम्हाला सेल्फ रिच करायचं असेल सेल्फ रिच करू शकता, जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता। बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। आता भरपूर मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा जर मी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, आता माझी कंडिशन काय झाली आहे की कॅपराउंड 1 मध्ये मला कॉलेज मिळालंय, कॅपराउंड 2 मध्ये मला कोणतेही कॉलेज नाही मिळालं, परत मला कॅपराउंड 1चंच कॉलेज मिळालं। आता जर मी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, जर मला कॅपराउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज दुसरं मिळालं नाही, तर त्या केसमध्ये मी परत कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये आता कॉलेज मिळालेलं असेल, जर तुम्ही बेटरमेंट करून कॅपराउंड 2 मध्ये आलात, कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठलंही दुसरं कॉलेज मिळालं नाही, तुम्ही परत बेटरमेंट करून कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅपराउंड 3 मध्ये पण तुम्हाला कोणतंही दुसरं कॉलेज नाही मिळालं, तर तुमच्याकडे ऑप्शन असतो की तुम्ही परत कॅपराउंड 1चं कॉलेज घेऊ शकता, नाहीतर तुम्ही कॅपराउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। सो कॅपराउंड 1चं कॉलेज तुमच्याकडे रिझर्व्ड असणार आहे, त्याचे तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका। बट जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंड मध्ये म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, तर त्या केसमध्ये कॅपराउंड 1चं कॉलेज हे तुमचं कॅन्सल होणार आहे, कारण की तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये दुसरं कॉलेज मिळाल्यामुळे आधीच्या कॅपराउंडचं कॉलेज हे तुमचं कॅन्सल होतं। सो त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंड मध्ये एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला, तर प्रिव्हियस कॅपराउंडचं कॉलेज हे तुमचं कॅन्सल होणार आहे। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। आता आपण बघूया चौथी कंडिशन। चौथी कंडिशन अशी आहे की ज्या पण मुलांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं, कॅपराउंड 2 मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही मिळालं, त्यांचं नॉट अलॉटेड असं आलेलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं? लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये दोन्ही मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नसेल, तर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। मग दादा हे सेल्फ व्हेरिफिकेशन, सीड ॲक्सेप्टन्स ही प्रोसेस आम्हाला करावी लागेल का? नाही, कारण की तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही, तर त्यामुळे तुम्हाला ही कोणतीही प्रोसेस आत्ता करावी लागणार नाही। इन फ्युचर जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंड मध्ये कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालं, त्यावेळी तुम्हाला ही सेल्फ व्हेरिफिकेशन, सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस तुम्हाला करावी लागेल। बट आता तुम्हाला मागच्या कॅपराउंड मध्ये पण कोणतं कॉलेज मिळालं नव्हतं, या राऊंड मध्ये पण कोणतं कॉलेज मिळालं नव्हतं, तर त्यामुळे आता तुम्हाला कोणतीही प्रोसेस नाही करायची आहे, तुम्ही डायरेक्टली पुढच्या राऊंड मध्ये म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता। कॅपराउंड 3 साठी तुम्ही एलिजिबल असणार आहात। सो गाइज आय होप तुम्हाला ही सुद्धा प्रोसेस पूर्णपणे समजलेली असेल। मग दादा हे सीड ॲक्सेप्टन्स किंवा कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस कधीपर्यंत करायची आहे? तर लक्षात घ्या की सीड त्यांनी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत, 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट हे तुम्हाला 3 दिवस दिले आहेत। ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही सेल्फ फ्रीज करत असाल, तर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करताय त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सबमिट करायची आहे। कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण काही प्रोसेस असते, ती पण प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे। आता कॉलेजमध्ये रिपोर्ट करताना काय प्रोसेस करावी लागते, तर ह्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्याचे तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका। जस्ट तुम्ही ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा सबस्क्राइब करून। सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। मी ट्राय केलंय की ह्या व्हिडिओला एकदम स्टेप बाय स्टेप बनवायचा ट्राय केलाय, तुमचे एकूण एक डाऊट सगळे क्लिअर झाले पाहिजेत ह्याचं मी ट्राय केलेलं आहे। जर तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण की तुमच्या कमेंट्सनी मला मोटिवेशन मिळतं, तर त्यामुळे तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका। त्यासोबत युट्यूबने एक नवीन फीचर काढलं हाईपचं, हाईप केल्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचते। सो जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला हाईप केलं नसेल तर कमेंट सेक्शनच्या बाजूलाच त्या हाईपचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे, त्यावर तुम्ही हाईप वर क्लिक करून तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप करू शकता। त्यासोबत जर तुम्ही ह्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर तुम्ही लाईक सुद्धा नक्की करा। आता जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर जे पण डाऊट्स आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, मी ट्राय करीन तुमच्या डाऊटला रिप्लाय करायचं। सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड।